बारामतीमध्ये आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख हे दोघे सुद्धा सहभागी होताना दिसतात। बारामतीमधील आक्रोश मोर्चाला कसबामधल्या शिवाजी उद्यानामधून सुरुवात झालेली आहे। ही काही दृश्य आपण बघतोय या मोर्चाची। जयदीप भगत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। जयदीप थेट या मोर्चाच्या ठिकाणावरून आपल्या सोबत आहे। जयदीप, यामिनी मोर्चाला जो आहे तो सुरुवात झालेली आहे। सर्वधर्मीयांचा जो मोर्चा आहे तो बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ज्या मोर्चाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येनं सर्वधर्मीय जे आंदोलक जे आहेत कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो फ्रेममध्ये संतोष देशमुख आहेत, वैभवी देशमुख जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि निषेधार्थ जे आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जे आहे ते घोषणाबाजी केली जाते। काळे झेंडे देखील या ठिकाणी दाखवले जातात आणि या ठिकाणी आपण बघू शकतो कसब्यातून जे आहे ती मोर्चाला सुरुवात झालेली आहे। कसब्यानंतर हा बारामती गुणवडी चौक असेल, गांधी चौक असेल, त्यानंतर भिगवण चौकात जाऊन हा मोर्चाचा जो आहे तो सभेमध्ये रूपांतर होणार आहे। खरं तर या ठिकाणी तीन ज्या मागण्या आहेत त्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलेल्या आहे। पहिली मागणी जी आहे ती हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा। दुसरी जी मागणी आहे जे आरोपी अटकेत आहेत त्यांना जे आहे ते बीड सोडून दुसऱ्या तुरुंगात ठेवण्यात यावं आणि तिसरी मागणी आहे जी आहे ती धनंजय मुंडे यांची जी आहे त्यांना जो आहे ते सह आरोपी करावा। अशा प्रमुख मागण्या घेऊन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्वधर्मीय मोर्चाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आवाज लेखीचा या ठिकाणी आपण बघू शकतो आवाज दिला लेखीने समाज आला लाखोने अशाच्या तसेच वाल्मिक कराड यांचे फोटोवरती जे आहे ते निषेध करणारे जे आहे तसेच काळ्या फिती बांधून जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलं जाते। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोर्चाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि हा अवघा काही वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो सभा नगर परिषद समोर पोहोचेल आणि त्यानंतर जो आहे तो या ठिकाणी जे आहे ते सभेत रूपांतर होणार आहे। खरं तर नेमकं या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं जे आहे ते कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी सर्वधर्मीय कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघू शकतो या मोर्चाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। काळे झेंडे आहेत, काळ्या फिती बांधून जे आहेत ते या ठिकाणी मोर्चा काढला जातोय। सर्वपक्षीय नेते असतील किंवा सर्वधर्मीय समाज या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी जो आहे तो निषेध केला जातोय। संतोष देशमुख यांच्या आरोपींना जो आहे ती कडक शिक्षा व्हावी आणि संतोष देशमुखांना न्याय मिळावा अशी मागणी जी आहे ती करण्यात येते आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे आहे ते सर्व समाज घटकातील बांधव या ठिकाणी आलेले आहेत। मोर्चाला जे आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो या ठिकाणी वैभवी देशमुख असतील, धनंजय देशमुख असतील यांचे कुटुंबीय आणि तसेच या ठिकाणी बघू शकतो महिला देखील मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। संतोष देशमुख अमर रहे अशा याच्या ज्या आहेत ते घोषणा दिल्या जात आहेत। या ठिकाणी शर्मिला पवार देखील या ठिकाणी ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत शर्मिला पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। वहिनी, तुम्ही आज मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात, काय अतिशय एक काय म्हणतो भावनिक इमोशनल वातावरण आहे आणि आम्ही सर्वच जण देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलेलो आहोत आणि तुम्ही पाहताय मोठ्या संख्येने इथे युवक, युवती, महिला, पुरुष सर्वच जण आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। 90 दिवस झाले आज त्यांच्या हत्येला, एक आरोपी अद्याप देखील फरार आहे, कसं बघताय या सगळ्याकडे? आश्चर्य आहे ना, म्हणजे शेवटी आमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर, पोलिसांवरती आणि नक्कीच ते त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढतील याची 100% खात्री आहे। बघू शकतो या ठिकाणी घोषणाबाजी दिली जाते। धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी केली जाते। आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते आपण युगेंद्र पवार देखील या मोर्चामध्ये आहेत ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दादा, आज मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात काय? इथं मी खरं तर एक नागरिक म्हणून मी आलोय
हा कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाहीये. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते इथं आहेत आणि सगळे सर्वसामान्य नागरिक पण इथं आहेत आणि त्याच भावनेने मी पण इथं आलो आहे. देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे ही अख्ख्या महाराष्ट्राची भावना आहे आणि आपली पण भावना, माझी पण भावना तशीच आहे. काय साधारणतः मागणी जी आहे ती सातत्यानं मागणी केली जाते, आमदारकी रद्द व्हावी धनंजय. हे मराठी क्रांती मोर्चानी हा मोर्चा काढलाय. देशमुख कुटुंबीय पण इथं बारामतीत आहे आणि जे काही त्यांचे मागण्या असतील त्याला पूर्ण पाठिंबा आपला असेल. आपण बघू शकतो तो पूर्ण पाठिंबा जो आहे देशमुख कुटुंबियांच्या मागण्या आहेत त्यांना जो आहे तो पूर्ण पाठिंबा असेल जे आहे ते योगेंद्र पवार सांगताना पाहायला मिळतात. आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे तो जो मोर्चात या ठिकाणी नागरिक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. अगदी दूरपर्यंत ज्या ठिकाणी आपली नजर जाते त्यापर्यंत जे आहेत ते लोक आलेले आहेत. या ठिकाणी जे आहे ते काळ्या फिती लावलेल्या आहेत, काळे झेंडे घेतलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. त्याच पद्धतीने वाल्मिक कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. काळ्या फिती लावून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते सर्वधर्मीय समाज बांधवांचा जो आहे तो हा मोर्चा आहे आणि या ठिकाणी जी आहे ती मागणी जी आहे ती या ठिकाणी संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या मोर्चाला काही वेळापूर्वी सुरू झाली. याचं जे रूपांतर आहे ते पुढच्या काही वेळामध्ये अगदी, सभामध्ये होईल. कॅमेरा पर्सन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.